पत्र नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहे। धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत आणि त्यांची सेवा करण्याची त्यांनी मला संधी द्यावी एवढे सर्वांना मी विनंती करतो आणि त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो। हे बघा, मी पहिला जो चिन्ह मागितलेला आहे तो आहे स्कूल बॅग। या जिल्ह्याचे जे आमचे मुलं आहेत त्यांच्या एज्युकेशनचा हक्क आहे। केरळमध्ये जेवढे लिटरेसी आहे तेवढे लिटरेसी या जिल्ह्यामध्ये मी आणून दाखवणार। जे स्कूल बंद आहे त्यांना चालू करणार, जे खालचे पातळीवर आहे त्यांची पातळी वाढवणार, मॉडर्नाइज करणार, स्कॉलरशिप वाढवणार, लोकांना जे मुलं आहेत त्यांना किट देणार आणि एज्युकेशनचे सिस्टम नंबर 1 वर पूर्ण देशामध्ये इथे आणणार आणि कोणताही आमचे जे मुलं आहेत त्यांच्या जो एज्युकेशनचा जो हक्क आहे त्यांना चांगले एज्युकेशनचा सोयी आणि सुविधा मी उपलब्ध करून देणार। नंबर 1 गोष्ट। बाकीचे जे प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, MIDCचा प्रश्न आहे, ग्रामीण भागात वॉटर सप्लायचा प्रश्न आहे, बाकी जे इतर कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळे मी करणार। आणि त्याच्यासाठी करताना हे बघा, मी एक शासकीय अधिकारी आणि सिस्टमॅटिक माणूस आहे आणि मी ऑथर सुद्धा आहे। हे सर्व करताना असं नाही की मी जाणार आणि हे करून दाखवणार ते करून दाखवणार। जर आम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे तर सर्वात आधी शेतकऱ्यांचा मी सर्वे करणार, शेतकऱ्यांच्या काय काय समस्या आणि त्याच्यानंतर समस्याचा हल करणार। सपोज करा धुळ्याचे जे लोक आहेत त्यांचा सर्वे करणार, मालेगावचे लोक आहेत त्यांचा सुद्धा सर्वे करणार आणि या भागातील लोकांची कशी विकास होईल, कशी सौहार्द येईल, कशी शांती येईल, कशी लोकांचा जीवनमान वर जाईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार। माझा अजेंडा आहे की धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत, शांतिप्रिय आहेत, त्यांचा जो विकास हवा होता आतापर्यंत तो विकास झालेला नाही, ते सर्व समाजाच्या सर्व वंचितांचा मी विश्वास करणार। माझ्या विरोधात आहे नया अध्याय वंचितों को न्याय। या देशामध्ये आणि त्यासारखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा 80-85% वंचित आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, OBC आहेत, अल्पसंख्याक आहेत, गोरगरीब आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत। हे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यांना साफ हवा मिळाला पाहिजे आणि त्यांना जो अधिकार त्यांना जो शासनाने दिली आहे, संविधानाने दिली आहे, तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे। हे सर्वसाठी आणि सर्व धुळ्याच्या लोकांच्यासाठी मी सदैव तत्पर राहीन आणि त्यांच्या सेवा करीन। जे आतापर्यंत सांगता येत नाही, परंतु धुळ्याच्या लोकांनी जर एक उच्च शिक्षित उमेदवाराला साथ दिली, धुळ्याच्या लोकांनी एक तरुण उमेदवाराला साथ दिली, धुळ्याच्या लोकांनी एक पॉझिटिव्ह थॉटच्या उमेदवाराने साथ दिली आणि धुळ्याच्या लोकांनी जर एक तडफड करणाऱ्या उमेदवाराला साथ दिली, धुळ्याच्या लोकांनी जर वंचितांना न्याय देणाऱ्या माणसांना साथ दिली, धुळ्याच्या लोकांना न्यायप्रिय माणसाला साथ दिली तर नक्की मी निवडून येईल आणि तुमच्या सेवा करेन। काँग्रेस आणि भाजप आहे, जर भाजप सत्तेमध्ये आहे तर तो A टीम आहे आणि काँग्रेस जर बाहेर आहे तर तो B टीम आहे। तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये येईल तो काँग्रेस A टीम होईल आणि भाजप B टीम होणार। बाकी जे पक्ष आहेत ते स्वतंत्र पक्ष आहेत। आले लक्षात? B टीम आहेत, ना C टीम आहे, ना D टीम आहेत। वंचित बहुजन आघाडी असो, बाकी जे पक्ष आहेत त्यांचं सुद्धा मी नाव घेतो, MIM असो किंवा बाकी न्याय देणारे जे पक्ष आहेत इतर राज्यामध्ये DMK आहेत किंवा इतर आहेत, AIDMK आहेत किंवा TMC आहे किंवा SP आहे किंवा BSP आहे, हे सगळे स्वतंत्र पक्ष आहेत आणि ज्या ज्या घटकासाठी न्याय देण्यासाठी जे जन्मलेले आहे त्या घटकासाठी न्याय देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। मग त्यांना ते नाव दिले जातात। तुम्हाला माहिती आहे की सुरतचा पॅटर्न झाला, इंदौरचा पॅटर्न झाला आणि कोण निवडल्यानंतर आज कोणत्या पक्षात आहे ते दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार। हे जे दोन पक्ष जे आहे ना, इकडच्या बाजूचे तिकड लोक जातात आणि तिकडच्या बाजूचे लोक इकडे जातात, A पक्ष आहे आणि तो B पक्ष आहे। बाकी आम्ही सर्व जे आहे आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत। भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकही नाण्याचे दोन बाजू आहेत। आम्ही आतापर्यंत राज्य केले आहे, त्यांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक न्याय दिलेला नाही आणि दुसरा पक्ष 10 वर्षापासून आमच्या मानगुटीवर बसलेला आहे आणि सर्वत्र महिलांच्या वर असो, शेतकऱ्यांच्या वर असो, दलितांच्या वर असो, आदिवासींच्या वर असो, मुस्लिमांच्या वर असो, पिछड़े जे वर्ग आहेत, OBC आहेत त्यांच्यावर असो, सर्व घटकावर त्यांचा अन्याय चालू आहे। ते अन्याय मिटविण्यासाठी आणि जो प्रस्थापित काँग्रेस जो आहे त्याला सुद्धा बाहेर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जे सर्व वंचितांचा न्याय देण्यासाठी जन्मलेला आहे त्या पक्षाने मला निवडलेला आहे। मी माझा भाग्य समजतो आणि त्यांनी मला धुळ्याच्या लोकांची सेवा करण्याची जी संधी दिली आहे त्यांचा सुद्धा मी
डॉक्टर प्रकाश आंबेडकर समाजाने सुद्धा धन्यवाद असं आहे की मी असं दुदिन ओवैसी साहेबांना पर्सनली ओळखतो आणि माझं त्यांची बोलणं चालू आहे. मी त्यांना पर्सनली मी रिक्वेस्ट करणार आणि लिहून त्यांनी आम्हाला सपोर्ट जाहीर करावे अशी मी त्यांना विनंती करणार. तुमचा जो VRS मुद्दा तो न्यायप्रविष्ट आहे. VRSचा मुद्दा तुम्ही सर्वांना माहिती आहे की 2019 मध्ये मी VRS दिलेला आहे. राज्य शासनाने रेकमेंड केले, केंद्र सरकारने रिजेक्ट केलेलं आहे. त्याच्या विरोधात आमची लढाई चालू आहे, हायकोर्टामध्ये चालू आहे. हायकोर्टामध्ये अंतिम टप्प्यात आहे. आज सुद्धा यावेळी सुनावणी चालू आहे. 2-4 दिवसात तो क्लिअर होऊन जाईल आणि हे सगळे जो माहिती आहे मी इथले जे रिटर्निंग ऑफिसर आहे, जिल्हा व निवडणूक अधिकारी, त्यांना मी अवगत केलेले आहे. मी काही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं।